23 मे 1901 पॅरिस शहराच्या अटॉर्नी जनरल यांना एक पत्र मिळाले. या पत्रात अतिशय धक्कादायक माहिती लिहिलेली होती, जी शहरातील एका प्रतिष्ठित परिवाराबद्दल होती. या पत्रात लिहिले होते की मॅडम लुईस मोनियर यांच्या घरात मागील 25 वर्षापासून एका महिलेला कैद करून ठेवले आहे. ही माहिती अतिशय धक्कादायक होती, कारण ज्या परिवाराबद्दल या पत्रात लिहिले होते तो परिवार शहरातील एक प्रतिष्ठित आणि दानशूर परिवार होता. मॅडम मोनियर यांना 2 मुले होती. एक मुलगा मार्शल मोनियर, जो शहरातील एक प्रसिद्ध वकील होता, आणि एक मुलगी ब्लोंचे मोनियर होती, जी मागील 25 वर्षापासून गायब होती. परंतु हिच्याबद्दल कोणतीही माहिती 25 वर्षापासून कोणालाही माहीत नव्हती. कोणीही तिच्याबद्दल ऐकलेही नव्हते व कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये तिच्या हरवल्याची तक्रारही केलेली नव्हती. या पत्रामध्ये याच ब्लोंचे मोनियरबद्दल लिहिलेले होते. अटॉर्नी जनरल यांनी या पत्राची शहानिशा करायला पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. अटॉर्नी जनरलांच्या आदेशावर पोलीस मॅडम मोनियर यांच्या घरी चौकशीसाठी पोहोचले. कोणालाही या गोष्टीची कल्पनाही नव्हती की मॅडम मोनियर यांच्या घरातून काही मिळू शकेल. त्यांना वाटत होते अटॉर्नी जनरल यांना मिळालेले पत्र खोटे असू शकते, कारण मॅडम मोनियर शहरातील एका नामचीन परिवारामधील होती. त्यामुळे त्यांच्या घरातून काही मिळण्याची कोणी कल्पनाही करू शकत नव्हते. पोलीस जेव्हा मॅडम मोनियर यांच्या घरात दाखल झाले, तेव्हा त्यांना घराच्या वरच्या मजल्यावरून घाण वास येऊ लागला. पोलीस त्या मजल्यावर पोहोचले तेव्हा त्यांना तिथे एक खोली दिसली. या खोलीला कुलूप लावलेले होते. पोलिसांनी जेव्हा त्या खोलीचे कुलूप तोडले व ते त्या खोलीत दाखल झाले, तेव्हा ते सर्वजण त्या खोलीतील दृश्य बघून दंग झाले. कारण त्या खोलीमध्ये एका तुटलेल्या बेडवर एक स्त्री अतिशय वाईट अवस्थेत पडलेली होती. ही स्त्री दुसरी कोणी नाही तर ब्लोंचे मोनियर होती, जी फक्त हाडाचा सापळा बनून राहिलेली होती. इथे ती मागील 25 वर्षापासून कैद होती. या खोलीमध्ये सगळीकडे घाण दिसत होती. पोलिसांनी लगेच ब्लोंचे मोनियरला दवाखान्यात दाखल केले. ब्लोंचे मोनियरची अवस्था पाहून असे वाटत होते की तिने मागील 25 वर्षापासून सूर्य पण पाहिला नव्हता. पण हे कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नव्हते की ती 25 वर्षापासून जिवंत होती. पोलिसांनी मॅडम मोनियर व तिच्या मुलाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली तेव्हा एक हृदय पिळून टाकणारी घटना त्यांच्यासमोर आली. 1876 मध्ये ब्लोंचे मोनियर 25 वर्षाची होती. तेव्हा ती एका वकिलाशी प्रेम करायची. ती त्याच्याशी लग्न करू इच्छित होती, पण मॅडम मोनियरचा या गोष्टीला विरोध होता, कारण तो वकील त्यांच्या बरोबरीचा नव्हता. त्याच्याकडे स्वतःचे घरही नव्हते. त्यामुळे मॅडम मोनियर या लग्नाच्या विरोधात होती. पण ब्लोंचे मोनियर या मुलाशीच लग्न करू इच्छित होती. मॅडम मोनियर व तिच्या भावाने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण ब्लोंचे त्यांचे काही ऐकत नव्हती. मॅडम मोनियरची शहरात खूप प्रतिष्ठा होती. ती एक श्रीमंत स्त्री होती, त्यामुळे तिला हे लग्न मंजूर नव्हते. ब्लोंचे तिचे ऐकत नसल्यामुळे मॅडम मोनियरने ब्लोंचेला एका खोलीत बंद केले. मॅडम मोनियरला वाटले की असे केल्यामुळे ब्लोंचे आपले मन बदलेल, पण दिवसामागून दिवस निघून गेले, पण ब्लोंचे काही ऐकत नव्हती. इथपर्यंत की वर्षामागून वर्ष संपले. 1885 साली ब्लोंचेच्या त्या प्रेमी वकिलाचाही मृत्यू झाला. यानंतरही मॅडम मोनियरने तिला त्या खोलीतून बाहेर काढले नाही. आश्चर्यजनक बाब ही होती की एवढ्या वर्षापासून ब्लोंचेला न बघूनही कोणीही तिच्याबद्दल विचारपूस सुद्धा केली नाही. पोलिसांनी मॅडम मोनियर व तिच्या मुलाला कैदेत ठेवले. या घटनेच्या 15 दिवसानंतर मॅडम मोनियरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मॅडम मोनियर नंतर तिच्या मुलावर कोर्टात खटला चालवला गेला व त्याला कोर्टाने शिक्षा ठोठावली. या घटनेच्या 12 वर्षानंतर ब्लोंचे मोनियरचा मृत्यू 1913 मध्ये झाला.